श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. नक्कीच प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतो आणि त्याबरोबर जीवन कसं जगायचं यासंबंधी मार्गदर्शनही करत असतो. त्यामुळे सगळे स्वामी संदेश आपल्या चॅनलवरचे आवर्जून ऐका. अजूनही जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर जा आणि अपलोड केलेले सगळे व्हिडिओ एकदा आवर्जून ऐका. त्यानंतर त्यासंबंधी तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असणार आहे ते कमेंटद्वारे तुम्ही नक्कीच कळवू शकतात. पण आजचा जो स्वामी संदेश आहे तो आता ऐकायला आपण सुरू करूया. बघा, आजचा जो स्वामी संदेश आहे ना, तो खरं तर जास्त विचार करणाऱ्या लोकांसाठी आहे. जर तुम्हीही अतिविचार करत असाल आणि अतिविचार केल्यामुळे तुमचं आरोग्य बिघडत असेल, तुमचं स्वास्थ्य बिघडत असेल आणि त्याचा एकंदरीत परिणाम सगळा तुमच्या जीवनावर होत असेल तर आवर्जून हा संदेश ऐका आणि ऐकून सोडून देऊ नका, तर त्याची अंमलबजावणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. चला मग जाणून घेऊया स्वामी काय सांगतात. स्वामी सांगतात, अतिविचार त्या ओझ्याप्रमाणे असतात. अतिविचार त्या डोक्यावर ठेवलेल्या ओझ्याप्रमाणे असतात, ज्याचा आपल्याला फक्त त्रास होतो, काहीही आपल्याला त्याचा फायदा होत नाही. आणि अगदी बरोबर आहे. आता त्यामुळे असं ओझं आपण वेळीच मागे टाकून द्यायला हवं. जर असं ओझं आपण कायमस्वरूपी आपल्या डोक्यावर घेऊन फिरलो तर त्याने आपल्याला फक्त त्रासच होणार आहे आणि आपलं आयुष्य असंच त्रासामध्ये संपून जाणार आहे. त्यामुळे हे असं ओझं वेळीच खाली उतरवायला शिका आणि कुठेतरी त्याला मागे सोडून पुढे जायला शिका. अगदी छान असं हे वाक्य आहे. खरोखर आपल्या बाबतीत असंच होतं. असे बरेच विचार आपल्या डोक्यावर असतात जे आपण घेऊन मिरवत असतो. खरं तर त्या गोष्टींचा आणि आपल्या जीवनाचा आता काहीही संबंध नसतो. भूतकाळामध्ये अशा काही गोष्टी घडून जातात त्याने आपल्याला फक्त आणि फक्त मनस्ताप होतो आणि प्रचंड त्रास हा सहन करून आपण त्या गोष्टींचा विचार करण्याचा आपण सोडत नाही. त्याच गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार करतो. पण खरं सांगा, भूतकाळ परत येणार आहे का? भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडल्या आहे त्याचा विचार करून त्या बदलता येणार आहे का? तर नाही. आता ज्या गोष्टी बदलणं तुमच्या हातात नाही त्या गोष्टींचा विचार तरी तुम्ही का करतात? ते विचार सोडून द्या आणि आपलं वर्तमान, आपलं भविष्य कशा पद्धतीने चांगलं होईल किंवा भूतकाळात झालेल्या घटना किंवा भूतकाळात घडलेल्या चुकीच्या गोष्टी पुन्हा कशा होणार नाही याकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच आपलं आयुष्य हे सोपं होण्यासाठी मदत होणार आहे. तर तुमच्याही डोक्यावर असं बिनकामाचं ओझं असेल तर ते आत्ताच खाली उतरवून पुढे चालायला शिका. त्यानंतर स्वामी म्हणतात की तुमच्या बाबतीत जर कोणी चुकलं असेल तर नक्कीच पहिल्या वेळेस तिला माफ करायला शिका. जर तुमच्याकडे ती व्यक्ती माफी मागत असेल आणि पुन्हा तुमच्याशी नातं जुळवू पाहत असेल तर नक्कीच तिला पहिल्या वेळेस माफ करा. कारण पहिल्या वेळेस जेव्हा तुम्ही तिला माफ करतात तेव्हा तुमच्यातील माणुसकी सिद्ध होत असते. नक्कीच दुसऱ्यांदा पुन्हा जर ती चूक करत असेल आणि तरीही ती माफी मागत असेल तर तुम्ही तिला दुसऱ्यांदाही माफ करा. कारण दुसऱ्यांदा तुमच्यातील चांगुलपणा हा सिद्ध होत असतो. परंतु ती व्यक्ती तिसऱ्यांदा चुकते, चौथ्यांदा चुकते आणि वारंवार चुका करत असते, तुमच्याकडे माफी मागत असते आणि तुम्ही प्रत्येक वेळेस जर तिला माफ करत असाल तर मग मात्र तुमचा मूर्खपणा सिद्ध होत असतो. आणि त्यामुळे एखादी व्यक्ती जर तुमच्या बाबतीत सतत चुकत असेल तर अशा व्यक्तीला माफ करत बसण्यापेक्षा किंवा शिक्षा देत बसण्यापेक्षा तिच्यापासून 4 हात लांब राहा. ते तुमच्यासाठी नेहमीच हिताचं ठरेल. स्वामींच्या सानिध्यातही राहावं लागतं, कारण स्वामींच्या सानिध्यात राहिल्याने आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. पण जर स्वामींच्या सानिध्यात राहून आणि आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी अथांग प्रयत्न करूनही जर ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा ती मिळण्यासाठी आपल्याला जर वेळ लागत असेल तर नक्कीच असं समजा की तुमच्या योजनेपेक्षा स्वामींची योजना नक्कीच चांगली आहे आणि स्वामी तुमच्या योजनेच्या पलीकडे तुम्हाला काहीतरी देण्याची योजना आखत आहे. त्यामुळे स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवा. तुमची जी काही कर्तव्य आहे, जे काही तुमचं कार्य आहे ते प्रामाणिकपणे पार पाडत राहा. नक्कीच तुम्ही जी अपेक्षा केली होती त्याच्याही पेक्षा तुम्हाला जास्त काहीतरी मिळणार आहे. यावर डोळे झाकून विश्वास ठेवा. त्यानंतर पुढचा जो संदेश आहे तो असा की जेव्हा कोणता निर्णय घ्यावा समजत नसेल, गोंधळ उडाला असेल, अशी जर परिस्थिती आजूबाजूला असेल तर चांगलं काय वाईट काय हे जर ओळखायलाच येत नसेल तर अशा वेळेस कुठलाही निर्णय घेऊ नये. अशा वेळेस फक्त एक करावं, जिथे आपलं मन शांत होत आहे अशा ठिकाणी जावं. कारण कुठल्याही परिस्थितीत निर्णय घेण्यासाठी आपलं मन शांत असायला लागतं. जेव्हा मन शांत असतं तेव्हाच कुठला तरी निर्णय आपल्याला योग्यरित्या घेता येतो. पण जर परिस्थिती आपल्याला साथ देत नसेल, आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूची माणसं जर आपल्याला काही विचार
करूच देत नसेल तर नक्कीच मनःशांतीसाठी स्वामींच्या दरबारात जाऊन बसावं, स्वामींच्या मूर्तीकडे, स्वामींच्या फोटोकडे एकटक बघावं आणि स्वामींमध्ये स्वतःला लीन करून घ्यावं, स्वामींच्या चरणांशी लीन व्हावं आणि स्वामींना शरण जावं, स्वामींना सगळं काही सांगावं. स्वामी नक्कीच आपलं मन शांत करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. जसं एखादं बाळ रडतं ना, तेव्हा त्याची आई कशी त्याची समजूत काढते, तशाच पद्धतीने स्वामीही आपली समजूत काढतात. आपल्या डोक्यावरून मायेनं हात फिरवतात आणि आपल्या खांद्यावर आधाराचा हात ठेवतात आणि नक्कीच अशा परिस्थितीमध्ये आपला जो आत्मविश्वास आहे तो वाढू लागतो. आपलं मन जे आहे, चलबिचल आपल्या मनामध्ये जी चालू आहे ती शांत व्हायला लागते आणि कुठेतरी एखादा मार्ग सापडतो. निर्णय घेण्याची इच्छा निर्माण होते. निर्णय कसा घ्यावा, चांगला काय वाईट काय हे ओळखण्याची बुद्धी आपल्यामध्ये येते. ते फक्त आणि फक्त स्वामींच्या दरबारात घडते. तर नक्कीच अशी परिस्थिती जर कधी आली तर स्वामींसमोर बसा. नक्कीच स्वामी आपल्याला सगळ्याच परिस्थितीतून बाहेर काढत असतात. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरंच अति विचार करणं सोडून द्या. अति विचार करणं तुम्हाला थांबवता येत नसेल तर तुम्ही स्वामींच्या सानिध्यात जा, स्वामींमध्ये तल्लीन व्हायला शिका. हळूहळू तुमची ही गोष्ट जी आहे ती तुमचा पिछा सोडणार आहे आणि तुमचं आयुष्य हे सुखाचं करण्यासाठी स्वामी स्वतः तुम्हाला मदत करणार आहे. तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलवरचे स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.